हाय हॅलो नमस्कार. मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आहे. त्रिपुरारी पौर्णिमाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना. आज पौर्णिमा आहे म्हटलं तर आज सगळं सेवा होणार, आज सगळं करणार आहे. काय काय करणार आहे तुमच्यावर मी शेअर करते. सर्वप्रथम बघा, मी इथं गॅसची पूजा करून घेते. गॅसची तर रोजच पूजा करते न चुकता. देवाची पूजा करून झाली तर गॅसची पूजा पण करून घेते. गॅसच्या पुढे ना रोज हळद कुंकू अक्षता ठेवते आणि त्याच्यासमोर स्वस्तिक काढले ना, ती अन्नपूर्ण स्वस्तिक म्हणून मी रोज त्याची पूजा पण करते. फक्त पौर्णिमाला, अमावस्याला आणि गुरुवारीला तुपाचा हळद कुंकूचा स्वस्तिक काढते, तेव्हा तुमच्यावर मी शेअर करते. शक्यतो मी रोज पूजा करते. गॅसची पण पूजा करते. तर गॅसची पूजा करून झाली माझी. आता मी दरवाजा स्वच्छ असं पुसून घेते. आज पौर्णिमा आहे म्हटल्यावर माता लक्ष्मी, भगवान विष्णूचं आगमन असते आणि त्यांची सेवा पण करायचा दिवस असतो आज पौर्णिमाच्या दिवशी. आणि आपली कुलदेवीचं पण सेवा करायचा दिवस असतो. तर इकडे मुख्य दरवाजा ना पुसून घेतला. तर इथं स्वस्तिक होतं ते सगळं पुसून घेतलं, सगळं व्यवस्थित पुसून घेतलं. त्याच्यानंतर इथं बघा, पहिले हळदीनं स्वस्तिक काढून घेतलं, त्याच्यानंतर कुकुनी काढून घेते आणि ते झाल्यानंतर 64 योगिनाची पण पूजा करून घेते. आणि इथं बघा, मी हळदीचं लेपन करून घेते दरवाजाच्या पुढे. तर पौर्णिमा आहे म्हटलं, त्रिपुरारी पौर्णिमा आहे म्हटलं, थोडंसं वरती पण चौकट सारून घेते. हळदीमध्ये फक्त मी ना गोमूत्र टाकते. आता मी ना त्याच्यात गुलाबजल आणि भीमसेन कापूर पण टाकायचं चालू करणार आहे. आता मी आणणार आहे. तर माझ्याकडे कापूर आहेत, फक्त साधे आहेत, भीमसेन कापूर नाही आहेत. आणि गुलाबजल आहे ते मी स्वामींसाठी ठेवलं आहे. तर लवकर ह्याच्यात पण संपलं तर मग ते संपून जाईल. तर मला केंद्रात जायला वेळ भेटेना, त्याच्यासाठी एखाद्या केंद्रात गेली तर मी तिथून 3 बॉटल घेऊन आणणार आहे स्पेशल. एक स्वामींसाठी आणि 2 आहे ना उमऱ्यासाठी, म्हणजे हळदीचं लेपन करताना. आणि भीमसेनचं कापूर पण असं पावशेर एवढं घेऊन येणार आहे मी. एकदमच घेऊन आणून ठेवणार आहे. महाग आहेत पण आणून ठेवीन मी, कारण की ते आहे ना लवंग आणि भीमसेन कापूर जाळायला ते योग्य पडतं. त्याच्यासाठी मी ते आणणारच आणणार आहे आणि तुमच्यावर मी शेअर करणार, आणि जेव्हा तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे. मी मध्ये आणलेलं तर परत विसरून गेली. तर हे चालतं ना काम कापलं का साध्या कापराने, तर त्याच्यासाठी विसरून गेली. मग आता शक्यतो आणणार मी. तर इथं बघ, हळदीचं लेपन करून झाले, कापलं, रांगोळी पण काढून झाले, हळद कुंकू वाहून झाले. आणि ते माझ्याकडे मी काल आज सत्यनारायण घालायचे म्हटलं, पौर्णिमा आहे तर फुलं आणलेली ती दारापुढे एक एक ठेवून घेतली. आणि देवाची भांडी आता स्वच्छ असं घासून घेतलं. दाखवते, सगळी जेवढी आहे तेवढी देवाची भांडी घासून घेतली आणि तांब्या आता भरून घेते. आणि आता हे ताट आहे ह्याच्यातच भरून घेऊन जायचं आहे म्हटलं, धुणार आहे. तर ते थोडंसं साफ करून घेते. आता मी ना देवपूजा करून घेते. आणि आज पौर्णिमा आहे, तर काल मंगळवारी करणार होती, तर आज पौर्णिमाच्या दिवशी पण तांदूळ बदलायचं म्हटलं तर सगळंच होते म्हटलं, तांदूळ पण बदलून घेते मी. बदललेले तांदूळ आहे ना मी फेकत नाही, डब्यात परत रिटर्न टाकते, ते वापरते, त्याचा भात वगैरे सगळं करते. आणि नॉर्मली भात म्हणजे तांदळातच मिक्स करते पूर्ण, कारण की देवातलं तांदूळ आहेत ना मी बाहेर टाकत नाही, मिक्स करते आणि ते रेग्युलर आहे तोच वापरते. आणि इथं बघा, मी देवपूजा करून घेते.
रुद्रयंत्र पण तांदळात ठेवायचं, पण त्याच्यात हळद कुंकू अजिबात व्हायचं नाही. रुद्रयंत्राच्या खाली ना पांढरीत तांदूळ ठेवायचं, तर बाकीच्या हळद कुंकू वाहून घ्यायचं. आणि इथं बघा कवड्या ठेवल्यात मी, गोमूत्र चक्र ठेवले आहेत आणि आपली अन्नपूर्णा माता, त्याच्यानंतर मी त्याच्या तांदळात दुसरी तांदळात ना कासो, हे सगळ्यांना हळद कुंकू वाहून घ्यायचं. आणि कलशाच्या खाली पण तांदूळ आहे, त्याच्यात पण हळद कुंकू वाहून घ्यायचं. आणि इथं बघा सगळीकडे हळद कुंकू वाहून घेते, आपल्या आपल्या जागेवर ठेवते. तुम्ही तांदूळ काय करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी तर नाही टाकत, मी फक्त डब्यातच टाकते आणि तेच वापर करते, कारण की ते अन्नपूर्ण आहे, त्याच्याने धान्य वाढते. तर धान्य वाढते, मग फेकायचं कशाला, ते ठेवायचं, म्हणून मी फेकत नाही. आपल्या अन्नधान्य कधी कमतरता भासायचं नाही, म्हणून मी तांदळात ठेवतो. आणि ते आपण कसं फेकून टाकायचं योग्य नाही आहे. परत आपल्या धान्यात टाकल्या तर नंतर मग धान्याची वाढ होते, कधी कमतरता भासत नाही. धान्य कसं म्हणजे वाढ म्हणजे कसं, महिन्याच्या आत संपणे, किंवा आपला भात केला की पुरत नाही जेवणात, हे कधी कमतरता भासायला नाही पाहिजे म्हटल्यावर त्याच्यासाठी आता मी स्वतः अनुभवते, म्हणून तुम्हाला सांगते. मी जो भात करते ना, मी थोडंसंच करते, त्याच्याने पण शिल्लक राहतो, म्हणजे राहतो तो उद्या सकाळीपर्यंत राहतो. तर भात नाही. आणि तांदूळ माझ्या महिन्याच्या आधी संपत नाही, महिन्याच्या वर जाते. मी अनुभवलं आहे म्हणून तुम्हाला पण सांगते. तुम्ही टाकून देत असलं तर अजिबात टाकून देऊ नका. धान्यात टाकायचं आणि मंत्र म्हणायचा, धान्यात टाकून ठेवायचं आणि तेच भात आपण करून घ्यायचं. आणि परत दर मंगळवारी पौर्णिमाला तांदूळ बदल तेच परत वापरल्यावर काही बिघडत नाही, तेच वापरायचं. कळशाला ना चारी तोरणा अष्ट दिशेने ना हळद कुंकू लावून घेते, स्वस्तिक काढते. आणि कलशात बघा हळद कुंकू, अक्षदा आणि एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं टाकते आणि एक फूल टाकते. आणि पानं मी आणले, सत्यनारायणला पाहिजे म्हणून मी भरपूर असे पानं घेऊन आले. कलशाला पण होते म्हणून कलशाला पण मी पानं लावून घेतले, हळद कुंकू वाहून घेते. आणि इथं बघा आज पौर्णिमा आहे, पौर्णिमाच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी कुबेर यंत्रावर ना अभिषेक करायचा. 1 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं. तर नवीन आणेल ना तेव्हा 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचं. आणि दुधाने पंचामृतने करायचं, मग पाण्याने करायचं नवीन आणल्यावर. तर कपलं नवीन झालं एकदा दोनदा, जुनं झालं तर ना रोज पाण्याने करायचं गुरुवारी, आणि पौर्णिमाला पाण्याने करायचं. इथं बघा अभिषेक करून झाले माझं त्याच्यावर. आज पौर्णिमा म्हटलं तर ना श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं. आणि अजून काय सेवा ती पण करायची. इथं बघा मी रांगोळी काढून घेते. आता ही गोमाता आहे ना, त्याला विसरूनच गेली, गोमाताला ना पाण्याने धुवायचं म्हणून इथं पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि पुसून घेतलं. आणि गोमाताला पण हळद कुंकू वाहून घेते. आणि इथं बघा मी त्यांची पण पूजा करते. आता रोज न चुकता त्याची पण पूजा करणार मी गोमाताची. आणि देवघरातच ठेवणार, ते शोसाठी असं ठेवणार नाही, मी फक्त देवघरात ठेवणार, त्याची करणार पूजा. आणि आजची पूजा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. दूध तापवायला ठेवलं आहे. आणि इथं हे रात्रीचं भात आहे ना, ते गरम करायला ठेवले. आणि तुम्हाला मोडचं मी तुम्हाला सांगा, स्पेशल तुम्हाला व्हिडिओ का केला म्हणजे मोडचं तुम्हाला सांगते. कारण की हे मोड आहे ना, आपण म्हणजे कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवतो ना, ते न थांबला ते कधी खराब होते, बुरशी लागते, किंवा काय थंडीचा दिवस आहे, चिलटं होतात, हे होत आहे, कपडा खराब होतो आहे, कुठं पण ठेवते, कॉकरेज असतात. त्याच्यापेक्षा हे परवडते. म्हणून मी पण कॉटनचे कपडे भरपूर असे ठेवलेले आणि ठेवलेले एका थैलीत, म्हणजे मोड आणण्यासाठी, बांधून ठेवण्यासाठी. तर काय झालं की त्याला कॉकरेज व्हायला लागले आणि मकडी व्हायला लागले, जाळी यायला लागले, घाण वास यायला लागले, म्हणून सगळेच कपडे हे आणलं जाळी. मला हे परवडलं म्हणून एकात मटकी भिजवायचं, एकात मिक्स असं करण्यासाठी मी 2 आणलेत. आणि बघा ह्याच्यात किती सुंदर आले बघा मटकी, मोड बघा किती छान आहे, खराब नाही झालं, काही नाही आहे बघा. तुम्हाला मी सगळं दाखवते. हे बघा आहे का, खराब झाले काही नाही झाले आणि परफेक्ट आले. आणि हे बघा जसं दुकानात भेटते ना मोड आलेली मटकी, तसंच झाले. म्हणून मी हे तुम्हाला पाहिजे असलं ना, तुम्ही कोणत्या पण दुकानात भेटते ना, तुम्ही आणू शकता. कारण की मी तुम्हाला हेच सजेस्ट करीन आणि तुम्हाला हेच आणायला लावेल. काय जास्त महाग नाही, 10 रुपयाला. असं तुम्हाला मोठी बनवायची आहे, तुमच्या घरात मोठी फॅमिली असली, अशीच सेम जाळी आणायची आहे बघा, बारीक खोलची. आणि मोठी जाळी आणली पण झालं. आणि अशक्यतो असली ना, डीमार्टमध्ये मोठे जाळ्या फक्त बघा, वास पण येणार नाही, खराब पण होणार नाही, काहीच नाही होणार आहे. आणि मोड आले की झाकण लावून ठेवायचं. ते माझ्याकडे प्लास्टिकचं आहे म्हणून झाकण लावून ठेवलंय. आणि फ्रीजमध्ये ठेवू शकता, काही प्रॉब्लेम होत नाही, खराब होणार. याच्यासाठी तुम्हाला म्हटलेली की मोड ह्याच्यात परफेक्ट आलं, तुम्हाला शेअर करणार आहे. तर तुमच्यावर शेअर करते. कसं वाटला मला नक्की. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.